हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं घर नेहमी स्वच्छ, प्रसन्न आणि शांत कसं ठेवावं याच्या बाबतीत अतिशय सोप्या अशा 9 टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. जोपर्यंत आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब नसतो तोपर्यंत घराला घरपण येतच नाही. फक्त म्हणजे काय होतं, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की घर चकाचक ठेवायचे म्हणजे काय, तर दिवसभर फक्त कामच करत राहायचे का, तासनतास कामच करायचीत का. आणि प्रसन्न म्हणजे खरं सांगू का, घर सुंदर आणि प्रसन्न ठेवणं ही फक्त मेहनत नाही आहे, ती एक आपली लाईफस्टाईल आहे. अशक्य गोष्ट मुळीच काहीच नाही. रोजच्या छोट्या छोट्या सवयीसुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी म्हणजे आपल्या घरातील गोष्टी पॉझिटिव्ह होऊन जातील. तर नंबर 1ची टिप्स, आपल्या घराला सुंदर बनवण्याची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे सकाळची छोटी सुरुवात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की घर स्वच्छ ठेवायचं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या हातात झाडू वगैरे आणि पोछा घेऊन लगेच लागायचं आहे का कामाला, तर असं बिलकुल करायचं नाही. खरं सांगू का, घर चकाचक ठेवण्यासाठी मोठ्या मेहनतीपेक्षा छोट्या सवयी जास्त महत्त्वाच्या असतात. पहिली स्टेप म्हणजे काय, सकाळी जेव्हा आपण उठतो अंथरुणातून तेव्हा उठल्या उठल्या काय करायचे, तर आपला बिछाना म्हणजेच बेड वगैरे सगळं व्यवस्थित आवरून घ्यायचे. फक्त तेवढा 2 मिनिट वेळ द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल. आणि सगळ्यात पहिलं तर सकाळी घरातील सगळ्या खिडक्या उघडल्यामुळे सूर्यप्रकाश आतमध्ये येऊन आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल. त्यानंतर दुसरी टिप्स म्हणजे तीच आहे की आपण म्हणजे अख्खं घर म्हणजे पूर्ण घर चकाचक करून म्हणजे टाकायचं. तर त्या दिवशी आपण इतकं अंगावर एकाच दिवशी कामं घ्यायची नाही आहेत की संध्याकाळपर्यंत आपल्याला खूप कंटाळा येऊन जाईल. म्हणूनच काय करायचं, रोजचा थोडा थोडा वेळ द्यायचा आहे. छोटी छोटी कामं आधी करण्यासाठी घ्यायची आहेत म्हणजेच आपल्यालाही थकवा जाणवणार नाही आणि कामंही पटापट होण्याचा आनंद आणि समाधानही मिळेल. जर तुम्ही आज ठरवलं की मला फक्त किचनमधला एकच कप्पा आज रिकामा करायचा आहे किंवा आज फक्त फ्रीजचा मी एकच कप्पा नीट करणार आहे, ठीक आहे. असे वाटून वाटून तुम्ही कामं करा. कारण की घरातीलही रोजची आपल्याला भरपूर सारी कामं असतात आणि एवढी सगळी कामं एकदाच काढली की आपणही कंटाळून जातो आणि थकवा यायला लागतो आपल्याला. नंबर 3 टिप्स म्हणजे जेव्हा तुम्ही कामाचं प्लॅनिंग करताना तेव्हा अजिबात लोडही वाटत नाही. उलट रोज थोडं थोडं आवरल्यामुळे घर नेहमीच टापटीप दिसतं. यामुळे काय होतं माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे कधीच साफसफाई केल्यास म्हणजे खूप जास्त साफसफाई केल्यासारखा त्रास होणार नाही, कारण की तुमचं घर आधीच टप्प्याटप्प्याने स्वच्छ झालेलं असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, एकाच दिवशी मोठं काम करण्यापेक्षा रोजचे छोटे छोटे प्रयत्न घराला जास्त सुंदर बनवतात. आता वळूया आपल्या घराच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच किचन. किचन हे नेहमी क्लीन ठेवणं. असं म्हणतात की किचन हे घराचं हृदय असतं आणि प्रत्येक स्त्रीचं एक आवडता कॉर्नर म्हणजेच आपलं किचन. आपलं स्वयंपाकघर जर स्वच्छ आणि आणि प्रसन्न असेल ना, तर संपूर्ण घर स्वच्छ आहे असं वाटतं. कारण एक गृहिणी म्हणून आपला दिवसातला जास्तीत जास्त वेळ किचनमध्येच जातो. खरं आहे की नाही हे मला नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. जेव्हा आपलं स्वयंपाकघर चकाचक ठेवण्याची एक साधी मॅजिकल सवय म्हणजे काम झाल्यावर लगेच ओटा पुसून घेणं. आपण काय करतो, स्वयंपाक झाला की आपल्याला वाटतं जाऊ दे आता नंतर करूयात, पण असं बिलकुलही करायचं नाही. ओटा साफ करणं हे नंतर करणं किंवा म्हणजेच खूप जास्त कामाचा डोंगर आपल्यावरती येतो. म्हणूनच काय करायचं, झालं की पटापट सगळी कामं ही पटापट आवरली की आपल्यालाही जास्त ताण पडत नाही आणि दिवसही आपला छान असा सुंदर जातो. जेव्हा आपण पोळ्या करतो किंवा भाजीला फोडणी देतो तेव्हा त्याच 5-10 मिनिटात गॅस आणि आजूबाजूचा ओटा एका कापडाने पटकन पुसून घ्यायचा आहे. चहा झाला की लगेच तो कपही विसळून ठेवायचा. जेव्हा तुम्ही ही हातोहात आवरण्याची सवय लावून घेता ना, तेव्हा तुम्हाला किचन आवरायला कधीच वेगळा वेळ काढावा लागत नाही. नंबर 7, जेव्हा आपला किचनचा ओटा साफ आणि स्वच्छ असतो का नाही, तेव्हाच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि त्यामुळे लक्षात येतं की जेवढं आपलं किचन स्वच्छ तेवढंच आपलं घर आणि आरोग्य दोन्हीही सुरक्षित राहतं.
नंबर 8 आणि खूप असा महत्त्वाचा पॉईंटकडे आपण वळूयात. म्हणजे आपल्या घरातील खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घ्यायला मदत करेल तो म्हणजे नको असलेल्या वस्तू कमी करणं. ऐका, जेव्हा आपल्याला ही गोष्ट साध्या-साध्या गोष्टीही लक्षात येत नाही, जितक्या वस्तू तितकीच तितकीच साफ करणंही अवघड जातं. जेव्हा आपल्याला नको असलेल्या वस्तू घरात असतात, तेव्हाही घरात एक प्रकारची निगेटिव्हिटीही येते. कारण की ज्या वस्तू आपण वापरत नाहीत आणि दिवसेंदिवस पडूनही राहतात, त्यामुळे आपल्या घरातही निगेटिव्ह एनर्जी पसरली जाते. जेव्हा न वापरलेले जुने डब्बे वगैरे न वापरलेले तुटलेली खेळणी किंवा उगाच साठवलेले कागद कपाटात आपण कोंबून ठेवतो. त्यामुळे काय होतं, घराचा प्रत्येक कोपरा भरलेला दिसतो आणि धूळ साचते आणि घर आवरायलाही आपल्याला दुप्पट वेळ लागतो. खरं सांगू का, घर सुंदर दिसण्यासाठी ते भरलेलं असण्यापेक्षा मोकळं असणं जास्त गरजेचं असते. यासाठी एक सोपी सवय म्हणजे दर 2-3 महिन्यांनी आपल्या घरातल्या वस्तू एकदा चेक करायच्यात, की स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा, की गेल्या 6 महिन्यातून मी ही वस्तू एकदा तरी वापरली आहे का हो? जर त्याचं उत्तर हो आलं असेल किंवा नाही आलं असेल, तर नक्कीच तुम्ही त्या वस्तूंची विल्हेवाट लावू शकता. कमी जर आपल्याकडे वस्तू असतील आणि त्या पुसणं आणि लावणं फक्त 10 मिनिटांचं काम राहतं. त्यामुळे स्मार्ट होममेकर बना. घराला वस्तू बनवण्यापेक्षा एक सुखद आणि हवेशीर घर बनवा. जेव्हा घर मोकळं असतं ना, तेव्हा आपलं मनसुद्धा हलकं आणि प्रसन्न राहतं. अगदी छान असं आणि पॉझिटिव्ह. मैत्रिणींनो, सगळ्यात लास्टचे आणि 9वी टिप्स म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्या दिवसांची तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी थोडीशी करून ठेवतो, म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्या घरातल्यांना टिफिन वगैरे द्यायचा आहे, तेव्हा आपण आदल्या दिवशी काहीही तयारी जेव्हा केलेली नसते, तेव्हा आपला फार जास्त त्या गोष्टींमध्ये वेळ जातो. हे शोधायला की मी आता भाजी काय बनवू किंवा काय करू, त्याच्यापेक्षा आदल्या रात्री जर थोडंसं नियोजन आधी प्रिपरेशन करून जर ठेवलं ना, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला अगदी कामं पटापट होऊन जातील आणि विचार करण्यात वेळही जाणार नाही. म्हणून योग्य प्रिपरेशन दुसऱ्या दिवशीचं आदल्या दिवशी थोडंसं करून ठेवायचं. ही फार जास्त महत्त्वाची बायकांसाठी आपल्या टिप्स आहे. खरं सांगू का, आपल्याला 10 मिनिटांच्या आवरावर सुद्धा आपल्याला खूप मानसिक शांतता देते. जेव्हा रोज आपण विचार करतो, की खूप रात्री थकून झोपायला जाता आणि घर नीटनेटकं असतं, तेव्हा आपलं मन किती शांत राहतं. पण रात्री झोपताना सगळीकडे पसारा असेल, तर सकाळी उठल्या-उठल्या तो बघूनच आपल्याला फार जास्त आपला दिवस बोरिंगवाणी जातो आणि म्हणूनच छोटी-छोटी कामं, छोट्या-छोट्या टिप्स ह्या थोड्या आवर्जून आपल्या डेली लाईफमध्ये आपण त्या वापरल्या, तर नक्कीच आपण स्मार्ट होममेकर बनून घरातील सगळी कामं व्यवस्थितरित्या पार पाडून घर पॉझिटिव्ह, शांत, स्वच्छ आणि प्रसन्न ठेवून आपण स्वतःलाही आनंद ठेवण्याचा प्रयत्न करूयात. त्यामुळे लक्षात ठेवा, दिवसाचा शेवट जर आवरलेला असेल, तर उद्याची सकाळ आपली नक्कीच सुंदर आणि उत्साही होऊन जाईल. आता आपण अशा एका गोष्टीकडे वळूयात, की घराचं वातावरण एका क्षणात बदलून टाकू शकतो. तो म्हणजे छान स्वच्छतेने. आणि आपण घर कितीही चकाचक पुसलं किंवा सगळं कसं जागच्या जागी जरी लावलं, जोपर्यंत घरात शिरल्यावर एक छानसं फ्रेशनेस वाटत नाही, तोपर्यंत आपल्याही मनाला छान आणि प्रसन्न वाटत नाही. म्हणूनच थोडासा घरात कापूर वगैरे असा लावून थोडंही घराला छान आणि प्रसन्न वातावरण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडासा आपला जो भीमसेन कापूर वगैरे असतो ना, तो थोडासा इव्हिनिंगच्या टायमिंगला लावला की घरात छान असं पॉझिटिव्ह वातावरण येतं. आणि आपल्याला जेव्हा इव्हिनिंगची पूजा वगैरे करायची असते, दिवाबत्ती वगैरे करायची असते, त्यावेळेस थोडासा असा कापूर वगैरे तरी लावला ना, तरी घरात खूप छान पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वातावरण होऊन जातं. खरं सांगू का, घराची पॉझिटिव्हिटी टिकून ठेवण्यासाठी आपल्याला थोडेसे जास्तीचे प्रयत्न करावे लागतात. पण तेच जर रोजच्या सवयीमध्ये थोडे आपण वापरले ना किंवा ॲड केले ना, तर सांगू का तुम्हाला, आपली धावपळ होणार नाही किंवा आपली गडबडही होणार नाही आणि विनाकारण चिडचिड न करता आपल्या घराच्या वातावरणात खूप छान असे परिणाम होतील. घराचं वातावरण शांत ठेवण्यात किंवा घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यास खूप जास्त मदत होते. जेव्हा घरातील स्त्री घरात छान प्रकारे लक्ष देत असते, स्वतःचं घर स्वच्छ ठेवण्याकडे तिचा कल असतो, तेव्हा घर
घरामध्ये म्हणतात ना लक्ष्मी नांदते, तशा प्रकारे आपल्या घरामध्ये सतत ही लक्ष्मीचा वास येत असतो, म्हणजे लक्ष्मीचा वास असतो सॉरी. चला मग मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमधून तुम्हालाही खूप जास्त काही शिकायला भेटलं असेल आणि मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीसाठी ह्या टिप्स खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही अशा प्रकारे तुमचं घर स्वच्छ आणि सुंदर आणि प्रसन्न ठेवण्यासाठी असे प्रयत्न करत असाल तर नक्कीच मला सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक प्लीज करा, आपल्या चॅनलला कमेंट करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.